पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। प्रभाग क्रमांक 16 मधून शेकाप उद्धव सेना महाविकास आघाडीचे यतीन देशमुख, बबन विश्वकर्मा, करीना घरत, शशिकला सिंह या उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे। त्यांना थोरा मोठ्यांचे आशीर्वाद लाभत आहेत। विविध समस्यांवर त्यांनी भर दिला असून या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। आपण आहोत तर आपल्याला कोणत्या नागरी समस्या भेडसावतात? म्हणजे बघा, आम्हाला एक तर पाणी नाही, 10-15 वर्ष झालं पाणी नाही। एक तर आम्ही सोसायटी मध्ये राहतो, बाथरूम संडास घरामध्ये आहे, तर कसं राहायचं? एवढी फॅमिली आम्ही कसं काय हे करायचं? जरी आम्ही रोज जरी टँकर मागवला तर आम्हाला परवडेल का 3-3 हजाराचा? परत टँकरचे पैसे 3000 भरा, परत सिडको मध्ये पण पैसे भरा पाण्याचे बिल। म्हणजे आम्हाला किती किती खाली, आम्ही कसं करायचं पुढं? हो, मुलांचे शिक्षणाचं एवढं, आणि प्लस फीस एवढे वाढले। या 10-15 वर्षात तर पूर्ण आमची वाटच लागलेली आहे। जे आम्ही एक खात होतो तर आता अर्धी भेटते, आता अर्ध्यापेक्षा आता अजून पुढे 5 वर्षाच्या नंतर ती अर्धी पण जाणार आहे वाटतं। ते पण आम्हाला नाही मिळणार। म्हणून आमचं म्हणणं आहे की आपलं हे वाढावं। काय आहे, आम्हाला हे बदलाव करायचा आहे। आम्हाला आता हे जुनं नको आहे, आम्हाला बदलाव करायचा आहे पुढं। कारण आम्ही कंटाळलो जिकडे काय घेऊन तक्रार तर कोण तक्रार घेत नाहीये। येऊया जाऊया। आता हे 5 वर्ष आता उभे आहेत, याच्यानंतर आम्ही काही बी विचारायला गेलं ना, जावा घरी येतो आम्ही, अजिबात नाही, एकदा बिन बघायला नाही। सरकारी दवाखाने नाहीत बघा, सगळे प्रायव्हेट दवाखाने। गरीबाने जायचं कुठं? मोदींनी जिथे रिक्षाचं जिथं 10 रुपये होते तिथं आता 40 रुपये। रिक्षावाल्याला आम्ही विचारतो का? सीएनजीचं वाढलं, गॅसचं वाढलं, डिझेल वाढला। जे सिलेंडर 300 रुपयाला भेटत होतं ते आता 1000वर गेलं। आता पुढं आता हे संपलं का 1500वर जाईल? अहो करायचं काय हो? एवढी कमाई आहे आम्हाला? काय आम्हाला काय महिन्याला काय 5 लाख का पगार आहेत? ज्यांचं कोण नाही ते कुठं जाणार? ज्यांचे 2-2, 3-3 मुलं आहे ते कसे शिक्षण करणार? एका मुलाला 4-4, 5-5 हजार फीस। ज्यांचे 2-2, 3-3 मुलं आहे ते कसे शिकवणार? तुम्ही 15वी शिकलेल्यांना बी नोकरी नाही भेटत आहे। पूर्वी तर 10वी शिकलेल्यांना बी चांगल्या नोकरी। इंजिनियर झाले तरी नोकरीच्या घरी आहे। नवीन पनवेल मध्ये रस्त्यांची समस्या कशी आहे? अजिबात नाही। रस्त्यासाठी सांगायला गेलो का 4 महिन्याने 6 महिन्याने येतील, फक्त खडी टाकतील, गाड्या येतील, त्या खडी सगळ्यांच्या अंगावर ओढणार, परत ते रोड तिथल्या तिथंच। सत्ताधारी पक्षांचे जे नगरसेवक होते, म्हणजे सध्या जे निवडून आले होते, त्यांनी आपल्या प्रभागाकडे लक्ष दिलं नाही? नाही, अजिबात नाही, काही नाही बाबा। आम्हाला तर काय नाही, त्यांनी केलं असेल, ते ब्रिज बनवले असेल, ट्रेना चालू केल्या असेल। अहो आमची ऐपतच नाही ना, एवढी 5-5 हजार तिकीटचे पैसे देऊन आम्ही त्या ट्रेन मध्ये चढाव। अहो गोरगरिबांसाठी काहीतरी करा ना। तुम्ही मोठे लोकांसाठी सगळं काय करणार, तर आम्ही कुठे जाणार? मेन तर गोरगरीब लोकच तुम्हाला वर घेतात। जेव्हा गोरगरीब तुम्हाला पुढे आणतात तर त्यांच्यावर थोडं तरी लक्ष द्या हो। तुम्ही मी बोलते ना, रुपयातून तुम्ही 4 आणे तरी गरिबांवरती खर्च करा ना, तर ते लोक तुम्हाला पुढे अजून हे करतील ना। तुम्ही काहीच गोरगरिबांवरती लक्ष नाही देणार। बस मत निवडून आले, आतमध्ये जाऊन बसले, नंतर 5 वर्षाच्या नंतर हात जोडले, झालं। गरीबच राहतात।